पंचखान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै। आपण अष्टांग हृदय वाचत आता ऑलमोस्ट सूत्रस्थानाच्या 27व्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत। 27वा अध्याय बघत असताना शिराविधी ह्या गोष्टी आपण बघतोय आणि शिराविधी बघत असताना त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने शिरावेध करावा आणि शिरावेध करत असताना कोणकोणत्या शिरांचा वेध घ्यावा या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहत आहोत। हे करत असताना आणखी एक गोष्ट महत्त्वाची त्याच्यामध्ये आहे की त्याची यंत्रणा कशी असावी हे सुद्धा आपण बघितलं की कोणत्या पद्धतीने ते बांधायचं आहे आणि ते बांधल्यानंतर कशा पद्धतीने शिरावेध करायचा आहे। शिरावेध करत असताना त्याची यंत्र म्हणजे कुठारिका ही मेन यंत्र त्या ठिकाणी आपण वापरतो आणि त्याप्रमाणे त्याचा उपयोग करून घ्यायचा। आता ह्याच्या पुढे जे आहे तर त्याच्यामध्ये आपण ते कशा पद्धतीने आणि किती प्रमाणामध्ये त्याचं वेधन करायचं आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत। सो आपले 28 श्लोक झालेले होते। आता 29व्या श्लोकाकडे आपण येतोय। सो त्याच्यामध्ये ऊर्ध्वम वेद्यत प्रदेशाच्या पट्टिकाम चतुरंगुले, त्याच्यानंतर वेदेत आलंबमानस्य बाहुभ्याम पार्श्वयोः शिराम असं म्हटलेलं आहे। आता हा वरची जी ओळ आहे ना ती त्याच्या आधीचा जो श्लोक आहे त्याच्याशी लावून घ्यायची आहे। बद्ध्वा सुखोपविष्टस्य मुष्टिम अंगुष्ठ गर्भिणी। अंगुष्ठ गर्भिणी हा शब्द आपण लास्ट टाइम एक्सप्लेन केलेला होता की ज्याच्या गर्भामध्ये अंगठा आहे अशी मुष्टी म्हणजेच अंगुष्ठ गर्भामुष्टी असं त्याला म्हटलेलं आहे। आणि हे असं झाल्यानंतर ऊर्ध्वम वेद्येच्या प्रदेशाचं पट्टिकाम चतुरंगुले, ती पट्टी जिथे आपण बांधलेली आहे पट्टिकाम चतुरंगुले 4 अंगुळे वरती ऊर्ध्व प्रदेशी वेद्य प्रदेशाच्या म्हणजे काय तर जे आपण मुष्टी बांधलेली आहे पट्टी बांधलेली आहे आणि त्याच्यावरती जिथे आपण हे करणार आहोत 4 अंगुळांवरती ती पट्टिका बांधून मग तिथे वेधन करायचं आहे। या पद्धतीने हे वेधनाचा प्रकार सांगितलेला आहे। त्यानंतर वेदेत आलंबमानस्य बाहुभ्याम पार्श्वयोः शिराम। आलंबमान, आलंब म्हणजे विळखा घालणं या अर्थाने। सो दोन्ही हातांना विळखा घालून एकमेकांचा असा विळखा घालून मग त्याप्रमाणे पार्श्वच्या ठिकाणची हे करावी। आता विळखा म्हणत असताना कसं तर जनरली आलंब मानस्य याचा अर्थ विळखा घालून किंवा ज्याला आपण आलिंगन देऊन म्हणतो तशा अर्थाने। त्यांचा समोर कोणीच नाही आहे तरीही स्वतःला आलिंगन दिल्यानंतर ज्या पद्धतीने दोन्ही हात क्रॉस होतील तर ते क्रॉस झाल्यानंतर जो पार्श्वभाग आहे म्हणजे ज्याला आपण लॅटरल साइड ऑफ द रिब्स असं म्हणू किंवा रिब केज असं म्हणू तर त्या ठिकाणची शिरा जी आहे तर ती तिथे विद्ध करायची आहे। त्यानंतरचा जो श्लोक आला त्या प्रहृष्टे मेहने, मेहन प्रहृष्ट असतानाच शिरावेध करावा। मेहनाच्या बाबतीमध्ये जर का काही त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे आजार दिसलेले असतील तर त्या ठिकाणी आपल्याला शिरावेध करायचा असेल तर आपण शिरावेध करत असताना तिथे विशेष करून बघायला पाहिजे की कोणत्या पद्धतीने आपण करणार आहोत किंवा कोणत्या आजारासाठी करणार आहोत तर त्या दृष्टीने आपण तिथे बघायला पाहिजे। आणि मग तिथे करत असताना कसं करायचं आहे तर प्रहृष्टे मेहन आहे म्हणजे मेहन प्रहृष्ट झाल्यावर मग तिथे हे करायला पाहिजे आहे शिरावेध करायला पाहिजे आहे। त्याच्यानंतर जंघा शिराम जानुनी अंकुचिते। जंघाशिरा, जंघाशिरा म्हणजे काय तर जंघा याचा अर्थ ज्याला आपण पिंडिक किंवा पिंडिक पार्श्व म्हणतो ते म्हणजे सोलियस मसल तर काफ मसल्स। तर या ठिकाणी जर का करायचं असेल तर कसं करायचं तर जंघाशिराम जानुनी अंकुचिते, जानुनी अंकुचित करून गुडघा जो आहे तो अंकुचित करून मग त्या ठिकाणी ह्याच्या ठिकाणी जंघेच्या ठिकाणची शिर वेध करायची आहे। त्याच्यानंतर पादेतु सुस्थिते अधस्तात तर जानु संधेः निपीडिते गाढम कराभ्याम गुल्फंच चरणे तस्य उपरि द्वितीये कुंचिते किंचित आरूढे हस्तवत्ततः बद्ध्वा विद्धेत शिराम। आता हे संपूर्ण कशासाठी सांगितलेलं आहे तर पायाची जर का शिर आपल्याला वेधन करायचं असेल तर पायाच्या शिरेचं वेधन करण्यासाठी पादेतु पाद ठिकाणी म्हणजे पायाची शिरावेध करण्यासाठी अधस्तात जानुने संधे निपीडिते, जानू जो आहे गुडघ्यापासून घोट्यापर्यंत जानू पासून ते संधे निपीडिते,
संधी म्हणजे हा कुठला आहे, तर अँकल जॉईंट आपण ज्याला म्हणतो तो. तिथे पूर्ण दाब द्यायचा आणि मग दुसरा पाय जो आहे तर पादेतु सुस्थिते अधस्तात् जानुसंधे निपीडिते गाढम कराभ्याम गुल्फम चरणे तस्य उपरी. गाढ म्हणजे घट्ट धरून, घट्ट दाबल्यानंतर त्याच्यावरती दुसरा जो पाय आहे तो ठेवून त्याच्यानंतर त्याचं वेधन करायचं आहे. सो या पद्धतीनं ज्या वेळेला आपल्याला पायाचे शिर वेधन करायचं आहे त्याप्रमाणे हे त्याचं यंत्रणा सांगितलेलं आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतरचा आणखीन एक भाग महत्वाचा आहे की बध्वा वेधयेत शिराम, इथेपर्यंत बघितलं. इत्थम अनुक्तेषु अपि म्हणजे याचप्रमाणे प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा तुम्हाला शिरावेध करायचा आहे तो कुठली शिरा जी वेधन करायचं आहे, अनुक्त शिरा म्हणजे आता आम्ही जेवढ्या सांगितल्या त्याच्या व्यतिरिक्त शिरा जर का तुम्हाला वेधन करायची आहे, याचाच अर्थ असा की ज्या सांगितलेल्या आहेत ते पॉइंट्स तर आहेच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त अजूनही इतर ठिकाणी आपण शिरावेध करू शकतो. त्या ठिकाणी इत्थम अनुक्तेषु अपि कल्पयेत म्हणजे अनुक्त शिरा सुद्धा म्हणजे इथे ज्या सांगितलेल्या नाहीयेत आम्ही की ह्याचं वेधन करावं, त्यांच्याच बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही योग्य कल्पना करून त्या पद्धतीनं ते शिर तुम्ही वेधन करू शकता. तेषु तेषु प्रदेशेषु तत्तत् यंत्रम उपायवित. उपायवित याचा अर्थ तज्ञ वैद्य, उपायवित. मी एकदा एक होमवर्क सांगितलेला होता की वैद्यासाठी जे जे विशेषण आलेली आहेत संपूर्ण वाग्भटामध्ये, तर ही संपूर्ण विशेषणे जी आहेत ना ती एकदा सगळी छानपैकी लिहून काढावीत बरं का, म्हणजे आपल्याला वैज्ञानिक कसं असावं या गोष्टी त्याच्यामध्ये समजतात. आता उपायवित असा एक शब्द सांगितलेला आहे इथे. उपायवित उपाय जाणणारा असा जो वैद्य आहे ना त्यांनी या गोष्टी कराव्यात. आता उपाय जाणणारा वैद्य म्हणजे काय, तर हे प्रॉब्लेम आहे तर त्याचं सोल्युशन माहित असणारा वैद्य. तर अशा सोल्युशन माहित असणाऱ्या वैद्यांनी ह्या पद्धतीनं शिरावेधन करावं. म्हणजे जेवढ्या शिरा आम्ही सांगितल्या त्या तर कराव्यातच आणि त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला शिरावेध करायचा असेल तर त्या शिरा सुद्धा तुम्ही निश्चितच घेऊ शकतात, असं हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे तेषु तेषु प्रदेशेषु तत्तत् यंत्रम उपायवित. उपायवित नाम वैद्यांनी काय करावं, ते यंत्र वापरून त्या ठिकाणचा शिरावेध करावा. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे शिरावेध करत असताना हे यंत्रणा करायचं आहे त्याच्यामध्ये 2-3 महत्वाच्या गोष्टी आपण नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे. यंत्रणा करत असताना ती शिरा योग्य पद्धतीनं फुगतीये ना याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी कपडा जो आहे तर तो पिळून त्याचा जे बंध बांधून ती शिरा फुगेल ह्या पद्धतीनं एकतरी यत्न करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिरा उत्तान व्हावी म्हणजे शिरा वरती यावी याच्यासाठी जो डिस्टल पार्ट आहे म्हणजे आता आपण जानू मुष्टी गर्भिणी बघितली म्हणजे अंगुष्ठ गर्भिणी मुष्टी, मग ते बांधल्यानंतर खूप छान पद्धतीनं शिरा वरती येतात. तसंच गुल्फाच्या ठिकाणी घट्ट धरावा, तर गुल्फाला आपल्याला बांधता बरोबर. म्हणून गुल्फ प्रदेशाच्या ठिकाणी काय करायला पाहिजे, तर गुल्फ प्रदेश ना तिथे आपण दुसऱ्या पायाने किंवा दुसऱ्या हाताने घट्ट धरून मग ती यंत्रणा करून मग ती शिरा उत्थित झाली पाहिजे आणि मग तिचं वेधन केलं पाहिजे. सो ह्या गोष्टी ज्या आहेत की थोडक्यात म्हणजे काय, हे यंत्रणा सगळं सिद्ध करत असताना ती शिरा उत्तम पद्धतीनं उत्थित होईल. मग आता ते पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे इथे जे म्हटलेलं आहे की कपडा पिळून तो त्या पद्धतीनं तिथे बांधावा, तर आताच्या ह्याच्यातलं थोडेसे आपण जे चेंजेस करू त्यानुसार जे जे वेगवेगळे टर्किट्स येतात ना तर ते बांधून आपण शिरा उत्थित करू शकतो आणि त्याप्रमाणे त्या योग्य शिरा ज्या आहेत तर त्याचं वेधन आपण करायला हवं. सो हा एक महत्वाचा भाग की जे सांगितलेलं आहे एवं अनुक्तेषु अपि ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे. तर अनुक्त अशा शिरांमध्ये सुद्धा आपण योग्य यंत्रणा करून त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी शिरावेध नक्कीच करू शकत असतो. सो तेषु तेषु प्रदेशेषु तत्तत् यंत्रम उपायवित. ओके, हा 32वा श्लोक झाला. त्यानंतर मावसले निक्षिपेत देशे व्रीही आस्यम व्रीही मात्रकम. आता मावसला प्रदेशामध्ये ज्या वेळेला आपण शिरावेध करणार तर ते किती अंगुळ खाली किंवा किती जाडीचा शिरावेध करायचा आहे, म्हणजे कुठारिका आहे ते किती आत जायला पाहिजे, किती तिने छेदन घ्यायला पाहिजे. तर हे सांगण्यासाठी मावसले निक्षिपेत देशे व्रीही अस्याम व्रीही मात्रकम. शिरावेध करण्यासाठी व्रीहिमुखच शस्त्र जे आहे तर ते व्रीही मात्रकम म्हणजे 1 व्रीही एवढ्या जाडीचा शिरावेध व्हायला पाहिजे मावसल देशावरती. नंतर यवार्धम अस्नाम उपरी, अर्ध यव अस्थीच्या वरती.
म्हणजे जिथे मांसल प्रदेश नाहीये. म्हणजे आता 2-3 वेगवेगळ्या आपण ठिकाणं बघितली की अशा पद्धतीने आपल्याला सिरावेद करायचा. मग त्यामध्ये आपण पिंडिकेच्या ठिकाणी जर सिरावेद करत असू तर ते मांसल आहे. एवढा तो आणि समजा आपण जिथे शेण म्हणतो किंवा जे टिबिया बोन आहे अशा ठिकाणी समजा सिरावेद करताय म्हणजे अस्नाम उपरी अस्थिच्या वरती आपण सिरावेद करत असेल तर तो किती करायला पाहिजे तर यवार्ध अर्ध यव मात्रामध्येच हा सिरावेद करायला पाहिजे. विद्यान कुठारिकाम कुठारिकेने ते तेवढ्या प्रमाणामध्ये विद्य करायला पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणजे की एक व्रीही मात्रा ही जी जाडी आहे तेवढं मांसल भागामध्ये सिरावेद करताना वापरायला पाहिजे आणि अर्धयव ही जी मात्रा आहे तर ती मात्रा जी आहे ना आपल्याला तर ती अस्थिच्या वरती करत असताना ती मात्रा आपल्याला करायला पाहिजे. सो या पद्धतीने हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजे आता व्रीही म्हणजे किती आणि यव म्हणजे किती ह्याची जी जाडी आहे ना तर ती शारंगधरामधनं तुम्ही छानपैकी पद्धतीनं काढून बघा की कोणत्या पद्धतीनं त्या किती मिलीमीटर किंवा ते येतात तर त्या पद्धतीनं ते करायचं आहे आपल्याला. ओके. त्याच्यानंतर सम्यक विद्धा स्रवेत धाराम यंत्रे मुक्ते तु न स्रवेत. आता सम्यक वेधन झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे तर हे आपल्याला कसं ओळखायचंय ही सुद्धा गोष्ट महत्वाची आहे बरं का लक्षात घ्यायला पाहिजे आपण नेहमीच. सम्यक वेधन जर का झालेलं असेल तर काय होतं तर सम्यक विद्धा स्रवेत धारा धाराम स्रवेत सम्यक विद्धा स्थिराम धाराम स्रवेत धारा जी आहे ना तर ती तिथे स्रवते जर का आपण सम्यक विद्ध केलेलं असेल तर आणि यंत्रे मुक्तेतून न स्रवेत. मग तुमची जर यंत्रणा आहे म्हणजे तुम्ही जे टर्निकेट्स बांधले तुम्ही जे कपड्याने तिथे प्रेशर दिलेलं आहे ते प्रेशर तुम्ही मुक्त केलं यंत्रे मुक्ते तू न स्रवेत तिथे स्राव होत नाही असं ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला ते सम्यक विद्ध आहे हे जाणायला पाहिजे. म्हणजे जनरली आपण बघतो की फ्लेबोटॉमी करताना सुद्धा ज्या वेळेला कलेक्शन सॅम्पलचं घेतलेलं जातं तर त्या कलेक्शनच्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला आपण फ्लेबोटॉमी करतो तर पहिल्यांदा आपण हे जे आहे सिरिंज ते काढून नाही घेत. आपण पहिले टर्निकेट ओपन करतो मग तिथे प्रेशर देतो कॉटननी आणि मग ती सिरा काढतो हे काढतो इंजेक्शन तिथनं काढून घेतो सिरिंज तिथनं काढून घेतो. याचाच अर्थ असा की पहिल्यांदा आपण प्रेशर रिलीज करतो राईट. सो त्याच पद्धतीनं ज्या ज्या वेळेला आपण इथे बघतो की आपल्याला हे योग्य किंवा सम्यक झालेलं आहे की नाही झालेलं आहे हे जर का बघायचं असेल तर त्या ठिकाणी ही गोष्ट महत्वाची आहे की जोपर्यंत टर्निकेट आहे तोपर्यंत तिथे स्राव छान पद्धतीनं होणार आणि जेव्हा यंत्रे मुक्तेतून न स्रवेत ज्या वेळेला ते यंत्र आपण मुक्त करतो तर त्यावेळेला त्या सिरा ज्या आहेत त्या स्रवायच्या थांबतात. त्याच्यानंतर आता अल्पकालम वहती अल्पम दुर्विद्धा तैल चूर्णने. आता तैल चूर्ण केल्या तरी सुद्धा अल्पकाल वहती अल्पम दुर्विद्धा. आता दुर्विद्ध अशी जी सीर आहे तर दुर्विद्ध असं म्हणत असताना काय तर जी योग्य पद्धतीनं सिरेचा वेध झालेला नाहीये म्हणजे कमी मात्रेमध्ये झालेली आहे असं जर झालं असेल तर ती जी आहे ना स्राव होत नाही. मग तैल चूर्ण त्यावेळेला स्राव होत नाही त्यावेळेला तेल आणि चूर्ण तिथे वापरावं म्हणजे स्राव होतो. म्हणजे थोडंसं आपण ज्याला लेखन कर्म म्हणतो तसं त्या सिरेचं होतं म्हणून. परंतु ती जर का दुर्विद्ध असेल तर ती स्रवत नाही म्हणजे त्याच्यावरून आपण समजून घ्यावं की ह्या सिराचं वेधन योग्य पद्धतीनं झालेलं नाहीये. ओके. त्याच्यामध्ये अल्पकालम वहती अल्पम दुर्विद्धा तैल चूर्णने. त्याच्या पुढचं जे शब्द झालेलं आहे ते सशब्दम अतिविद्धातू स्रवेत दुःखेन धार्यते. अतिविद्धातू अतिविद्धा सिरातू म्हणजे ज्या वेळेला सिरा आपण अतिविद्ध केलेली आहे म्हणजे आपण मात्रा किती करायची हे बघितलं की जर मांसल असेल तर एक व्रीही मात्रेमध्ये सिरावेद व्हायला पाहिजे. अस्थिच्या ठिकाणी असेल तर अर्धयव सिरावेद व्हायला पाहिजे. परंतु अतिविद्धेतू अति प्रमाणामध्ये वेदन झालं असेल जास्त डेप्थ झाली असेल जास्त डीप गेली असेल तर काय होतं तर अतिविद्धेतू काय आहे त्याच्यामध्ये एक मिनिट श्लोकाकडे जाऊया परत. अतिविद्धेतू अतिविद्धातू सशब्दम म्हणजे त्याच्यातनं स्राव जो होतो तो सशब्द स्राव होतो म्हणजे आपल्याला आवाज त्याच्यामधून येतो ज्या वेळेला श्रवण होतं त्यावेळेला आणि सशब्दम स्रवेत आणि दुःखेन धार्यते म्हणजे कष्टाने त्याचं धारण होतं. मग समजा ते आपण डीप गेलेलं आहे आणि ज्या वेळेला आपण त्याचा थांबवायचा प्रयत्न करतोय तर त्यावेळेला आपण ते यंत्रणा सोडलेलं आहे त्याच्यावरती जिथनं हे केलंय तिथे प्रेशर दिलंय तरी सुद्धा
ती जी स्राव होणारी जी सिरा आहे ना, तर ती थांबत नाही पटकन, म्हणून दुःखेन धार्यते, धारण त्याचं कष्टाने केलं जातं. दुःखेन म्हणजे कष्टाने या अर्थाने. त्यानंतर मूर्छा भी मूर्छा यंत्रशैथिल्य कुंठ शस्त्र अतितृप्तयः क्षमत्व वेगिता स्वेदा रक्तस्य श्रुती हेतवः. आता रक्तस्य अश्रुती हेतवः, रक्ताचं अश्रुती होण्याची कारण. अश्रुती म्हणजे काय, की स्राव व्यवस्थित होत नाहीये, तर त्याला अश्रुती असं म्हटलेलं आहे. आता स्राव व्यवस्थित का होत नाहीये बरं, तर ही गोष्ट जी आहे त्याची कारण आता इथे सांगतात. तर काय, तर भी म्हणजे भीती. काही वेळेला पेशंट एवढा घाबरट असतो ना, की त्या घाबरट असल्यामुळं ज्या सिरा असतात ना, तर त्यांच्या आकुंचन जास्त प्रमाणामध्ये होत असतं आणि ह्या सिरांचं आकुंचन झाल्यामुळं काय होतं, की ते स्रवत नाही आणि म्हणून भी. त्याच्यानंतर आहे मूर्छा. मूर्छा म्हणजे काय, तर पडणं, चक्कर येऊन पडणं. आजकाल ज्याला आपण अनाफिलेक्टिक म्हणतो त्या गोष्टी सुद्धा मूर्छेमध्ये येतात बरं का. अनाफिलेक्टिक शॉक जेव्हा बसतो त्यावेळेला सगळे जे व्हेन्स असतात त्या कोलॅप्स होतात. इव्हन आपल्याला आयव्ही समजा द्यायचं झालं तर तिथे पॉसिबल होत नसतं, आपल्याला सगळ्यांनाच अनुभव असतो. सो असं जर का असेल ना, तर त्यावेळेला काय आहे, तर त्याचा स्राव होणारच नाही, कारण त्या सिऱ्या ज्या आहेत त्या पण एकदम कॉन्ट्रॅक्ट झालेल्या आहेत म्हणून. म्हणजेच भी मूर्छा हे जी दोन कारण आहेत ती सिरा श्रवण व्यवस्थित न होण्याची कारण सांगितलेली आहेत. त्याच्यानंतरचं जे कारण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये भी मूर्छा आणि यंत्र शैथिल्य. यंत्र शैथिल्य असं म्हणत असताना यंत्राचं शैथिल्य म्हणजे यंत्रणं, म्हणजे आपण जे जे काही टर्निकेट्स बांधलेले आहेत किंवा जे जे काही बंध बांधलेले आहेत स्राव व्यवस्थित व्हावा म्हणून, तर ते जर शिथिल बांधले गेले असतील तर स्राव योग्य पद्धतीनं होत नाही आणि म्हणून यंत्र शैथिल्य. त्याच्यानंतर कुंठ शस्त्र आणि अतितृप्तया. कुंठ शस्त्र म्हणजे कुंठित असणारी गती असणारं शस्त्र. कुंठित गती शस्त्राला कधी असते, जर त्याला धार नसेल तर त्याला आपण म्हणतो की कुंठित गती आहे. मग गती कशामुळे असते, तीक्ष्णत्वाने गती आहे, त्याला धारच नाहीये त्यामुळे ते आत जातच नाहीये. म्हणजे नुसती स्किन आत गेली आणि बाहेर आली असं होतं आणि ऍक्च्युअल कट होत नाही असं होतं ना ते शस्त्र, त्याच्यामुळे ते व्यवस्थित पसरवणार नाही आणि म्हणून आपले जे काही शस्त्र असतील ना त्याला धार उत्तम असली पाहिजे. सो आजकालच्या जमान्यामध्ये आपण बघतो की सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण डिस्पोजेबल वापरत असतो. इव्हन ब्लेड्स वगैरे सुद्धा, तशा कुठारिकांचे ब्लेड सुद्धा छानपैकी असं ते कुठारिका बनवायला पाहिजेत आणि त्या डिस्पोजेबल करायला पाहिजेत. असं जर केलं गेलं ना तर खूप छान पद्धतीनं आपल्याला सिरावेध आताच्या आधुनिक काळाप्रमाणे सुद्धा मस्त करता येईल. आताही आपण खूप करतच असतो, नाही असं म्हणत नाही मी, पण हे जे बाकीचे जे कुठारिकाचे प्रकार आहेत ना या पद्धतीनं सुद्धा करायला पाहिजे. सो त्याच्यामध्ये कुंठित शस्त्र आणि पुढचा आलेला अतितृप्तया. अति प्रमाणामध्ये जर का तृप्ती असेल तरी सुद्धा रक्तस्राव होत नाही. म्हणजे पेशंट खूप जेवून आलेला आहे तर जेवल्यानंतर काय होतं, सांद्रत्व येतं, थोडंसं रसाला गौरव आलेला असतो आणि सांद्रत्व आल्यामुळं श्रवण व्यवस्थित होत नाही आणि म्हणूनच त्याची गती विकृत असल्यामुळं श्रवण नाही होत आणि म्हणून त्यावेळेला त्या सिरा आहेत तर त्यांचा उत्तम पद्धतीनं स्राव होत नाही. म्हणून ही कारण जी सांगितली रक्तस्राव न होण्याची कारण सांगितली आहेत. ओके. त्याच्यानंतर क्षामत्व वेगित आणि अस्वेद. क्षामत्व असं म्हणत असताना काय, तर खूपच बारीक असणारे जे पेशंट असतात, क्षतक्षाम असा शब्द वापरला जातो बरं. क्षाम म्हणजे एकदम कॅकेक्झिक ज्याला म्हणून, त्याच्या वेन्स आपल्याला दिसतच नाहीत, मिळतच नाहीत, तर तसं असेल तर त्यामुळं. त्याच्यानंतर वेगित म्हणजे त्याला इतर वेग आलेले असतील आणि आपण सिरावेदाला घेतला तर आता यंत्रणा करत असताना पहिल्यांदा पेशंटला सांगायला पाहिजे की मलमूत्र विसर्जन कर आणि मग ये, कारण वेग नंतर मध्येच यायला नाही पाहिजे. मग वेगित, कारण त्या वेगामुळे काय होतं की व्यानाची जी गती आहे त्याच्यामध्ये विकृती येते आणि त्या अपानाच्या अवरुद्धत्वाने व्यान हा सुद्धा अवरुद्ध होतो आणि मग योग्य पद्धतीनं स्राव होत नाही आणि म्हणून क्षामत्व वेगित. त्याच्यानंतर अस्वेद. अस्वेद म्हणजे स्वेदन करून मग उत्तम पद्धतीने रक्तस्रावण करावं. आता स्वेदन करत असताना कशा कशा पद्धतीनं स्वेदन आहे, तर गुरुप्रावरण तुम्ही पेशंटला ते देऊ शकता किंवा जस्ट बिफोर रक्तस्रवण आपण त्याला यवागू म्हणून गरम गरम यवागू सघृत सेवन करायला दिली तर त्याचाही परिणाम खूप चांगला येतो आणि मग श्रवण खूप चांगल्या पद्धतीनं होत असतं. हे जर का सगळे आपण बघितले म्हणजे भी मूर्छा, त्याच्यानंतर वेगित, त्याच्यानंतर अस्वेदित,
असा जर पेशंट असेल तर रक्तस्राव योग्य पद्धतीनं होत नाही आणि रक्तस्राव न झाल्यामुळं मग बाकीची लक्षणं वाढतात किंवा रोगाची लक्षणं वाढण्याचा कारण ते असू शकतं. सो या पद्धतीनं आपण ह्याच्याकडे बघायला पाहिजे. सो भी मूर्छा यंत्र शैथिल्य कुंठ शस्त्र अतितृप्तया क्षामत्व वेगित अस्वेद रक्तस्य अश्रुती हेतवा. आता वाचन करत असताना बऱ्याच वेळेला असताना काहीतरी आपली गडबड होत असते. सो रक्तस्य श्रुती हेतवः असं म्हटलेलं आहे. तर रक्तस्य श्रुती हेतवः, रक्ताच्या श्रुतीचे हेतू असं पण असतो. एक्झॅक्टली विरुद्ध अर्थ याचा आहे अश्रुती हेतू. का तर रक्तस्य अश्रुती हेतवः, स्य आणि अ हे एकत्र येऊन आ, रक्तस्या श्रुती हेतवः असं झालेलं आहे. सो ह्याच्यामध्ये दोन ह्रस्व शब्द असल्यानंतर तसं या ठिकाणी आपल्याला रक्तस्या श्रुती हेतवः हे आपल्याला संधी बघायला मिळतो. त्यानंतर असम्यक अस्रे स्रवती वेल्ल व्योष निशानतैः सागार धूमलवण तैले दिद्यात शिरामुखम. आता मगाशी आपण वाचलेलं होतं अल्पकालम वहती अल्पम दुर्विद्धा तैलचूर्णनैः, 34वा श्लोक. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं, दुर्विद्ध असेल तर तेल चूर्णाने सुद्धा त्याचा वहन होत नाही. मग तेल आणि चूर्ण कुठली, तर आता हे इथे दिलेले आहे. असम्यक अस्रे स्रवती म्हणजे योग्य पद्धतीनं जर का रक्तस्राव होत नसेल तर काय करायला लागतं, वेल्ल व्योष निशा नतैही, नत म्हणजे तगर, वेल्ल वेल्लापा मार्ग व्योष दारवी सुराला, आठवतंय का तुम्हाला? तर मग वेल्ल म्हणजे काय, तर त्या ठिकाणी विडंग म्हणजे वावडिंग, तर वावडिंग, व्योष म्हणजे सुंठ मिरे पिंपळी, निशा हरिद्रा, नत म्हणजे तगर, आणि सा आगार धूम लवण. आगार धूम म्हणजे काय, तर घेरोसा मराठीमध्ये त्याला म्हणतात किंवा गृहधूम असा शब्द वापरला जातो. आगार धूम म्हणजे गृहधूम म्हणजे चुलीची जी राख असते ना ती त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर लवण तेल आणि दिद्यात शिरामुखम हे जे सगळं आहे म्हणजे वेल्ल व्योष निशा नत सागार धूम लवण आणि तेल हे काय करायला पाहिजे, तर शिरामुखाच्या ठिकाणी लावायला पाहिजेत. आता हे जर आपण बघितलं तर वेल्ल विडंग, त्याच्यानंतर व्योष म्हणजे सुंठ मिरी पिंपळी, हे जे सुंठ मिरी पिंपळी आहेत का नाही तर हे तीक्ष्ण आहेत. त्याच्यानंतर सागार धूम हे जे हायली अल्कलाइन इन नेचर असं असणार आहे. लवण जे आहे ते सुद्धा स्राव करण्यासाठी मदत करणार आहे अभिषंधक करून. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तैलामधनं तिथे लावाव्यात म्हणजे मग रक्तस्राव जो आहे तो योग्य पद्धतीनं होतो. आणि मग सम्यक प्रवृत्ते कोष्णेन तैलेन लवणेन च. आता सम्यक प्रवृत्त झाल्यानंतर काय करावं, तैलेन लवणेन च, मग त्या शिरावरती काय लावायला पाहिजे, तेल आणि सैंधव किंचित गरम करून कोष्ण करून असं लावायला पाहिजे. सम्यक प्रवृत्ते रक्त प्रवृत्त झाल्यानंतर. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्याचे योग्य अयोग्य आपण काय म्हणू, सम्यक योग आणि दुर्योग हे इथे सम्यक विद्या. त्याच्यानंतर अल्पकालम वहती अल्पविद्या शिरा म्हणजे अल्पविद्या शिर कुठली, सम्यक विद्या शिर कुठली, त्याच्यानंतर अतिविद्या शिर कुठली आणि दुर्विद्या शिर कुठली, ह्या सगळ्या गोष्टी इथे वर्णन केल्या. आणि मग आता याच्यानंतर सांगतात की सम्यक प्रवृत्त झाल्यानंतर तिथे कोष्ण असं तेल आणि लवण लावावं. आता अजून एक खूप महत्वाचा भाग इथे सांगितलेला आहे, अग्रे स्रवती दुष्टाश्रम कुसुंभाती व पीतिका. हा आता कुसुंभ जो आहे ना तर कुसुंभ म्हणजे करडई ज्याला म्हणतो, तर करडईमधनं जर का आपण तेल काढायला गेलो तर आधी पिवळसर रंगाचा स्राव त्याच्यातून येतो. सो त्याप्रमाणे अग्रे स्रवती दुष्टाश्रम, अग्रे म्हणजे सुरुवातीला दुष्ट रक्त आहे त्याचा स्राव होतो. म्हणजेच काय, तर पहिल्यांदा कधी आता आपण बघत असतो की वेगवेगळ्या पद्धतीनं शिरावेद करत असताना जलौका या महत्वाच्या आहेतच, म्हणजे त्याला काही पण ना नाही म्हणते का, तर त्यांना नीरक शिरविवेक आहे म्हणून जलौका उत्तम आहेत असं पण सांगतो. पण जलौका उत्तम आहेत हे बरोबर असलं ना तरी सुद्धा शिरावेदामध्ये सुद्धा अग्रे स्रवती दुष्टाश्रम हे म्हटलं हे नाही पाहिजे. म्हणजे सुरुवातीला नेहमी दुष्ट रक्ताचा स्राव होतो आणि मग त्याच्यानंतर जे ते शुद्ध रक्त यायला लागतं. सो जे दोषाने युक्त असं दुष्ट आहे तर त्या रक्ताचा पहिला स्राव होतो. सो अग्रे स्रवती दुष्ट सम्यक श्रुत्वा स्वयं तिष्ठे शुद्धम तदिहिते न हरेत.
सम्यक श्रुत्वा, पहिल्यांदा सम्यक स्राव झाल्यानंतर काय करावं? तिष्ठेत अशुद्धम तद इति न आहरेत. फक्त रक्त शिल्लक राहतं, म्हणजे चांगलं अशुद्ध रक्त श्रवण झाल्यानंतर त्या ठिकाणी फक्त शुद्ध रक्त शिल्लक राहतं आणि म्हणून न आहरेत, पुन्हा पुन्हा त्याचं आहरण रक्ताचं करू नये. म्हणजे एकदा यंत्रण केलं आणि त्याच्यानंतर स्राव झाला, यंत्रण तुम्ही सोडलं आणि स्राव थांबला, हे झाल्यानंतर तुम्हाला वाटेल की अरे अजून एक 3-4 ml काढतो म्हणून परत एकदा श्रवण केलं, तर तसं नाही करायचं, पुन्हा पुन्हा नाही करायचं. योग्य पद्धतीनं जर केलं तर एकदा श्रवण होऊन योग्य पद्धतीनं ते थांबणार आहे. ओके, सो अग्रे स्रवते दुष्टाश्रम, ही गोष्ट आहे ना ती महत्वाची, आपण लक्षात ठेवायला पाहिजे. अग्रे स्रवते दुष्टाश्रम कुसुंबादिव सम्यक श्रुत्वा स्वयं तिष्ठेत शुद्धम तदिति नाहरेत. यंत्रम विमुच्य मूर्छायां बीजते व्यजनैः पुनः श्रावयेत मूर्छति पुनः तू अपरे द्युद्रहे वा. आता काही वेळेला असं होतं, काय करावं हे आपण बघितलं. मग काय करायचं? तद इति नाहरेत हे बघितलं. यंत्रम विमुच्य मूर्छायां विजिते व्यजनैः पुनः, विजिते व्यजनैः पुनः, व्यजन म्हणजे काय? पंखा, बर का. विजिते म्हणजे पंख्याने वारा घातला जातो. यंत्रम विमुच्य मूर्छायां म्हणजे यदि मूर्छा भवती, म्हणजे मूर्छायां म्हणजे मूर्छा या कंडिशन मध्ये काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही यंत्रम विमुच्य, पहिल्यांदा तुमचं यंत्रण म्हणजे जे टर्निकेट्स बांधलेत ते ओपन करा आणि विजिते व्यजनैः पुनः म्हणजे व्यजनाने वारा घालावा पहिल्यांदा त्याला, आणि मग परत एकदा तो श्रावयेत मूर्छती पुनः तद अपरे द्युहुत्रहे अपिवा, म्हणजे एकदा तो पुन्हा ह्याच्यावरती आला की मग काय करायचं? तर पुन्हा रक्तस्राव करा, श्रावयेत असं, आणि परत एकदा रक्तस्राव करताना परत मूर्छा आली तर 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी याप्रमाणे त्याचा रक्तस्राव करावा. यंत्रम विमुच्य मूर्छायां विजिते व्यजनैः पुनः श्रावयेत मूर्छति पुनः तू अपरे द्युहु, द्युहु म्हणजे दुसरा, अन्य द्यू म्हणजे दुसरा दिवस, आणि त्रहे तिसरा दिवस. म्हणजे आपल्याला असं वाटते आपण करतोय आणि पेशंटला मूर्छा आली तर हे थांबायला पाहिजे, तर आपल्याला समजतंय. मग आपण तिथे काय करतो की सगळे टर्निकेट्स ओपन करतो, मग त्या पेशंटला प्रॉपर पोझिशन मध्ये घेणार, त्याला वारा घालणार, ऑक्सिजनेशन व्यवस्थित होईल याची पण काळजी घेणार. हे सगळं झाल्यानंतर मग आपण काय करणार की पेशंटला परत एकदा आता ओके वाटतंय ना, मग परत एकदा श्रवण करण्याचा प्रयत्न करणार. पुन्हा एकदा जर का मूर्छा आली तर लगेच तिसऱ्या वेळेला त्याच दिवशी करू नये, मग पुन्हा दुसऱ्या दिवशी पेशंटला बोलवायचं किंवा तिसऱ्या दिवशी पेशंटला बोलवायचं. ह्या गोष्टी करून मग रक्तस्रवण करून घ्यायचं पेशंटकडनं. ओके, सो या पद्धतीनं इथे सांगितलेलं आहे. श्रावयेत मूर्छति पुनः तू अपरे द्युहु त्रहे अपिवा वातात शावारुणम वृक्षम वेगस्रावच अच्छफेनिलम पित्तात पित्तासितम विस्रम आस्कंदम औष्ण्यात सचंद्रिकम कफात स्निग्धम अश्रुक पांडू तंतुमत पिच्छिलम घनम. आता वातदुष्ट रक्त कसं असतं, स्राव होणारं, पित्तदुष्ट रक्त कसं असतं आणि कफदुष्ट कसं असतं हे सांगितलंय. वातात श्राव अरुणम वृक्षम वेगस्रावी अच्छ आणि फेनिलम वेगस्राव्यच्छ, वेगस्रावी अच्छ इको यणची प्रमाणे हा संधी आहे. सो वातात शाव, वातापासून जे रक्त दुष्ट असतं तर ते श्रवण झाल्यानंतर ते कसं दिसतं? शाववर्णी, शाव म्हणजे करड्या रंगाचं, काळसर रंगाचं. त्याच्यानंतर शाव आणि दुसरा शब्द आपल्याला अरुण, अरुण म्हणजे कसं माहितीये का? अरुणोदय असा शब्द तुम्ही बघितलेला असेल. तर अरुणोदय म्हणजे काय? तर सूर्य उगवतो त्याला अरुणोदय असं पण म्हणतो. तर सूर्य उगवण्याच्या वेळेला आकाश कसं असतं हे आपण बघितलंय का? तर पूर्ण काळं आकाश असतं आणि एक त्याला झाक असते, बरोबर. म्हणजे सूर्य उगवतोय त्या बाजूनी थोडीशी एक काय म्हणतो प्रदीप्त झाक असते, अदरवाईज संपूर्ण काळं असतं. पूर्ण काळकुट्ट असतं ना रात्र, त्यावेळेला आपल्याला बाहेर काहीच दिसत नाही, बरोबर. आणि म्हणून तो रंग आहे ना, तर तो पण आयडेंटिफाय करणं ही गोष्ट होऊ शकत नाही. पण काळा रंग जेव्हा आपल्याला दिसतोय त्यावेळेला जेव्हा प्रकाश पडतोय म्हणून ते आपल्याला दिसतंय, राईट. सो जो प्रकाश पडलेला असा जो अरुण रंग आहे तर तसा त्या पद्धतीचा म्हणजे काळपट वर्णाचा किंवा करड्या रंगाचा असा वातात शाव अरुणम वृक्षम. त्याच्यानंतरचा जो आलेला आहे वातात शाव अरुणम वृक्षम, वृक्ष असं स्राव होतो. आणि अजून एक महत्वाची बाब इथे सांगितली की वेगस्रावी, वेगाने स्राव होणार असं हे रक्त असतं. आणि अच्छ आणि फेनिल, अच्छा म्हणजे स्वच्छ,
त्याच्यामध्ये गाठी गाठी वगैरे काही नसतं आणि फेनिलम म्हणजे फेसकट बुडबुडे येतात त्याच्यामधनं. म्हणजे आता वाताचं रक्त आहे, पित्ताचं रक्त आहे, कफाचं रक्त आहे, हे कसं ओळखायचं, तर ह्या प्रमाणे. त्याच्यानंतर पितासितम विस्रम अस्कंदम औष्ण्यात सचंद्रकम. आता पित्ताचं जे रक्त स्रवतं तर ते कसं असतं, पित्ताचं जे रक्त स्रवतं ना त्याच्यामध्ये पीत वर्णाचं असित. असित म्हणजे काय माहितीये का, जे सित नाही ते असित. सित म्हणजे पांढरं, पांढरा रंग सोडून इतर जे रंग असतात त्याच्यामध्ये अशा रंगाचं ते पित्त असतं. म्हणजे पिवळं असेल, त्याच्यानंतर अरुण म्हणजे केशरी थोड्याशा रंगाचं असेल, अशा वेगवेगळ्या रंगाचं ते पित्त असतं, जे पित्तामुळे रक्त स्रवतं त्याच्यामध्ये. सो पित्तात पित्त असित. त्याच्यानंतर काय आहे अजून, असित म्हणजे कृष्ण असंही म्हटलं जातं. हा, कृष्ण म्हणजे काळ्या रंगाचा. सो पित्तात पित्त असितम विस्र. विस्र म्हणजे काय, तर त्याला एक विचित्र प्रकारचा गंध असतो, त्याला विस्र असं म्हणतात. अस्कंद, पटकन ते स्कंदमान नसतं म्हणजे क्लॉट नाही होत. उष्ण असतं आणि सचंद्रिकम, उष्ण असणारं, सचंद्रिक असणारं, त्याच्यानंतर पीत रंगाचं असणारं, कृष्ण रंगाचं असणारं आणि स्राव पटकन झाल्यानंतर क्लॉट होत नाहीये असं जे रक्त असतं ना ते पित्तदुष्ट रक्त आहे. आता माझ्याकडे फोटो नाहीये, पण आपल्या क्लिनिकमध्ये परवाच एक रक्तमोक्षण झालेलं होतं एका कुष्ठाच्या पेशंटमध्ये. तर त्याच्यामध्ये त्या किडनी ट्रेचा नंतर मी छानपैकी फोटो काढून ठेवलेला. मग त्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये जे रक्त आहे ना तर त्याच्या कडेला एकदम टिपिकल कुसुंब असं वर्ण म्हटले ना तर त्या पद्धतीनं ते पिवळा स्राव त्याचा वेगळा दिसत होता. पित्त रंगाचं म्हणजे पित्तदुष्ट रक्त असं त्याच्यामध्ये होतं. सो हे आपण जेव्हा रक्तमोक्षण करतो ना त्यावेळेला या गोष्टी बघायला आपण शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर कफात स्निग्धम अश्रू पांडू तंतुमत पिच्छिलम घनम. कफामुळे जो रक्तस्राव तो कसा असतो, तो स्निग्ध असतो, अश्रुक पांडू पांडुर वर्णाचा असतो, म्हणजे थोडंसं पांढरट गुलाबी या रंगाचं. तंतुमत आणि पिच्छिल आणि घन असं हे रक्त असतं. आता तंतुमत म्हणजे ज्याच्यामध्ये तंतू असतं म्हणजे धागेधागे असल्यासारखे वाटतात. पिच्छिल चिकटपणा असतो आणि घन पटकन क्लॉट होणारं असं हे रक्त असतं. सो कफाचा दृष्टीने जे रक्तस्राव म्हणजे कफदुष्ट रक्त जर का बाहेर आलेलं असेल किंवा आपल्या निदानाप्रमाणे आपण कफदुष्ट कुष्ठ आहे किंवा कफजुष्ट कुष्ठ आहे किंवा कफाचे इतर जे काही व्याधी आहेत ते असतील तर त्या कफाने दुष्ट झालेलं जे रक्त असेल तर ते कसं आहे तर पांडू वर्णाचं आहे. त्याच्यानंतर जे घन आहे, पटकन पिंडित होणार आहे, पिच्छिल आहे, या पद्धतीचा तो स्राव असतो. सो त्याच्यावरून सुद्धा आपण निदान करू शकतो की हे कुठल्या दोषांनी दुष्ट असं रक्त आहे. त्याच्यानंतर संसृष्ट लिंगम संसर्गात त्रिदोषम मलिन आविलम. संसृष्ट लिंगम संसर्गात, संसर्ग म्हणजे दोन दोन दोष एकत्र आल्यानंतर कसं दिसतं ते, तर संसृष्ट लिंगम दोन्ही त्याच्यामध्ये लक्षणं दिसतील. म्हणजे वातकफाचं समजा ते आहे तर वाताची जी लक्षणं आहेत ती आणि कफाची जी लक्षणं आहेत ती असं दोन्ही दिसेल. म्हणजे काही वाताची लक्षणं दिसेल, काही कफाची लक्षणं. म्हणजे रंग समजा वाताचा आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये स्राव होतोय, पण स्राव झाल्यानंतर लगेचच पिंडित होते आणि ते पिच्छिल पण दिसतंय, म्हणजे वातकफचे लक्षण आहेत असं द्वंद्वावरून जाणून घ्या. मग त्याच्यामध्ये वात कफ जे असेल, वात पित्त जे असेल किंवा पित्त कफ जे असेल, ह्या दोन पद्धतीनं दोन दोष एकत्र येऊन जे दिसतं तर ते संसृष्ट दोष असं आपण त्याला म्हणतो. संसृष्ट दोष जे आहेत ते संसर्गात म्हणजे दोन दोषांच्या संदर्भामध्ये. आणि त्रिदोषम मलिन आविलम, त्रिदोषज असं जे आहे की तिन्ही दोष जर का एकत्र आलेले असतील त्याच्यामध्ये तर ते रक्त कसं आहे तर मलिन आहे आणि आविल, आविल म्हणजे गढूळ असणारं बरं का, की जे ओपेक आहे किंवा छानपैकी त्याचा लस्टर नाहीये अशा पद्धतीचं आणि मलिन असणारं म्हणजे त्याला गंधही खराब येणार. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पिंडितत्व पण असणार, तंतुलत्व पण असणार, म्हणजे एकदम खराब दिसणार असं ते रक्त असतं. सो मलिन आणि आविल हे जे रक्त आहे हे त्रिदोष दुष्ट अशा पद्धतीचं ते रक्त आहे. सो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतरचा जो भाग आलेला आहे ना त्रिदोषम मलिन आविलम. अशुद्धौ बलिनो अपि अस्रम न प्रस्थात श्रावयेत परम. अशुद्धौ बलिनो अपि अस्रम, अशुद्ध रक्त हे जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अस्र अशुद्ध बलिनो अपि, बलिन रुग्ण जर असेल तर बलवान पुरुषाचा सुद्धा जे काही आहे तो अपि अस्रम न प्रस्थात श्रवयेत परम. म्हणजे बलवान रुग्ण एकदम रोज व्यायाम करणार आहे, मनाची ताकद सुद्धा त्याची छान आहे, तरी सुद्धा
एक प्रस्थापेक्षा जास्त रक्त बाहेर काढू नये असं म्हटलेलं आहे. न प्रस्थात स्रावयेत परम, परम म्हणजे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ किंवा त्याच्यापेक्षा जास्त असं रक्त काढू नये. किती पेक्षा जास्त, तर एक प्रस्थात, एक प्रस्थात. ओके. आणि कुणाचं, बलिनः अपि अशुद्ध अपि, म्हणजे रुग्ण बलवान आहे, रक्त अशुद्ध आहे, म्हणजे दोन्ही कंडिशन रक्तस्राव करण्यासाठी योग्य आहेत. बरोबर. मग जोपर्यंत अशुद्ध रक्त आहे तोपर्यंत आपण ते श्रवण केलंच गेलं पाहिजे असं आहे का, तर नाही बरं का. मग त्याला सुद्धा एक लिमिट आहे. मग ते किती लिमिट, तर त्याच्यामध्ये एक प्रस्थ एवढं ते काढावं. आता एक प्रस्थ म्हणजे किती, तर त्याच्यामध्ये एक प्रस्थ म्हणजे जे येतं ना ते म्हणजे 54 तोळे बरं का, म्हणजे 540 ml. आता तुम्ही बघा, असाही हा. आणि मग ब्लड डोनेट करा, तर मग समोरच्याला दोष नाहीत का जात, तर तसं होत नाही बरं का. मात्र ह्याच्या शरीरातले दोष बाहेर निघून जातात, परंतु त्याला सगळे दोषच मिळतात अशी गोष्ट नाही होत. आणि त्याच्यामुळं रक्तमोक्षण हा पद्धत ही जी पद्धत आहे ते ब्लड डोनेशन जर आपण करत असू तर त्याचा दोघांनाही उपयोग होतो, हेही लक्षात आपण घ्यायला पाहिजे. ओके. सो बलवान जरी असेल आणि अशुद्ध रक्त जरी असेल तरी 54 तोळ्यापेक्षा जास्त रक्त बाहेर काढायचं नाही. ओके. कारण काय, तर अतिश्रुतौ ही मृत्युः स्यात् दारुणावा चलामयाः हे सांगितले. आता हे एवढी मात्रा का, तर 540 cc किंवा 540 तोळे, 54 तोळे म्हणजे 540 ml असं म्हटलेलं आहे. तर जास्त जर का रक्त बाहेर आलं, जास्त जर का काढलं त्याच्यापेक्षा, तर काय होतं, अतिश्रुतौ रक्तस्राव अति झाला तर मृत्यू येऊ शकतो किंवा दारुणावा चलामयाः, चल आमय, चल म्हणजे वायू, आमय रोग, वायूचे रोग होतात. कसे, तर दारुण असे वातरोग होतात. मग त्याच्यामध्ये पक्षवातासारखे असतील किंवा इतर कुठलेही बरेचसे जे सांगितलेले आहेत ना, तर ते वातव्याधी जे आहेत तर त्यामध्ये होण्याचा संभव असतो. आणि म्हणूनच 540 किंवा 54 तोळे याच्यापेक्षा जास्त रक्तस्राव होऊ देऊ नये. त्यानंतर काय करावं, तर तत्र अभ्यंग रस क्षीर रक्तपानाने भेषजम. आता असं झालंच काही कारणामुळं की जास्त रक्तस्राव झालेला आहे, तर काय करावं, तर सगळ्यात पहिलं म्हणजे अभ्यंग करावं. रस म्हणजे मांसरस सेवन करावे. क्षीरपान म्हणजे दुधाचं पान करावं. त्यानंतर रक्ताचं पान करावं आणि भेषज वेगवेगळी घ्यावीत त्याच्यामध्ये. मग ते कुठले आहेत ते सांगतात. मग त्याच्यामध्ये आता अभ्यंग करायचं झालं आणि अति रक्तस्राव झालेला आहे तर कशाचा अभ्यंग करावं, तर जे राजक्ष्म्यामधील व्याधींमध्ये जे फलश्रुती असणारे म्हणजे चंदनबला लाक्षादी आहे किंवा लाक्षादी आहे अशी जी तेल आहेत ना, तर त्यांनी अभ्यंग करावं. त्यानंतर मांसरसाचं पान द्यावं. क्षीराचं म्हणजे गोदुग्धाचं पान द्यावं किंवा त्याच्याबरोबर वेगवेगळी भेषज म्हणजे औषधं वापरावीत जर अति रक्तस्राव झालेला असेल तर. म्हणजे जिथे जिथे ब्लिडिंग जास्ती झाले आहे त्या अशा कंडिशन्स मध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग श्रुते रुक्ते रक्ते शनैः यंत्रम अपनीय हिमांबुना प्रक्षाल्य लिप्ताक्तम बंधनीयम स्थिरामुखम. आता ज्या वेळेला आपण बघतो की श्रुते रक्ते म्हणजे योग्य रक्तस्राव झालेला आहे. आता रक्तस्राव होऊन गेला, मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे सांगतात. आता रक्तस्राव होऊन गेल्यानंतर शनैः यंत्रम अपनीय, सगळ्यात पहिल्यांदा यंत्र काढायचं आहे आणि मग हिमांबुना प्रक्षाल्य, थंड पाण्याने प्रक्षालन करून, म्हणजे आपण तिथे आईस पॅक वगैरे सुद्धा देऊ शकतो. ह्याच्यासाठी जे म्हटलेलं आहे हिमांबुना. तर हिमांबुना प्रक्षाल्य तैल प्लोत आक्तम. प्लोत म्हणजे वस्त्र बरं का, किंवा आपण गॉज पट्टी म्हणतो ना, त्याला प्लोत असं म्हटलं जातं. म्हणजे गॉज जो आहे तर त्याच्यामध्ये तैल घालून
त्यांनी ते हे करून मग काय करायचं तर तेलानी आक्त बंधनीयम सिरामुखम. आता तेल का लावायचं असा एक विषय कदाचित तुम्हाला वाटत असेल इथे. तर आपण बघितलं की ह्याच्यामध्ये दारुण असे वातरोग होण्याची शक्यता आहे आणि वातरोग होऊ नयेत म्हणून तेलाक्त बंधनीयम, तेलाक्त म्हणजे तेलानी योग्य असं तिथे बंधन करून मग हे करावं, सिरामुख बांधावं. अशुद्धम श्रावयेत भूयः सायं अन्नी अपरे अपि वा, अन्नी अपरे अपि वा, अपरे अन्नी अपि वा म्हणजे काय, अपरे दुसऱ्या, अन्नी दिवशी करावं किंवा सायं अपि वा किंवा संध्याकाळी करावं. काय करावं, कशासाठी करावं, अशुद्धम श्रावयेत भूयः. तुम्हाला रक्तस्राव झाल्यानंतर सुद्धा असं वाटत असेल की अरे ह्याच्यामध्ये अजूनही अशुद्ध रक्त बरंच शिल्लक आहे, मग त्याने म्हटलं की परत परत नाही करायचं ना, तर मग संध्याकाळी करा किंवा दुसऱ्या दिवशी. सायं अपरे अन्हिवा असं म्हणलं म्हणजे संध्याकाळी परत एकदा रक्तस्राव करा किंवा दुसऱ्या दिवशी परत एकदा रक्तस्राव करा ह्या पद्धतीनं. मग त्याच्यानंतरचा जो श्लोक येतो त्याच्यामध्ये सायं अपरे अपि अवा स्नेहो उपकृतस देहस्य पक्षात वा वृषदूषितम किंचित किंचित हि शेषे दुष्टाश्रे नैव रोगो अतिवर्तते सशेषम अपि अतोधार्यम न च अतिश्रुतमाचरेत. आता हे काय काय करावं असं सांगितलेलं आहे. तर स्नेह उपस्कृत देहस्य पक्षात वा वृषदूषितम. आता वृषदूषित आहे असं जर तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त अजून दोष आहेत, तर मग पक्षात वा किंवा 15 दिवसांनी स्नेह उपस्कृत देहस्य म्हणजे परत एकदा 15 दिवसांनी संपूर्ण अंगाला 15 दिवसांच्या नंतर स्नेहाने उपस्कृत करून म्हणजे उत्तम पद्धतीने स्नेह करून, जसं आपण अभ्यंतर मात्रेमध्ये स्नेह देतो ना, म्हणजे 30 ml 50 ml 70 ml 100 ml ह्या पद्धतीने स्नेहन करून मग 15 दिवसांनी मग पुन्हा एकदा रक्तमोक्षण करावं. ओके, सो पक्षाद्वा असं म्हणले 15 दिवसांनी, पक्ष म्हणजे 15 दिवस. हा स्नेह उपकृत देहस्य पक्षात वा वृषदूषितम किंचित हि शेषे दुष्टाश्रे नैव रोग अतिवर्तते. आणि थोडस जर का रक्त शिल्लक राहिलेलं असेल तर रोग वाढत नाही, अतिवर्तते, रोग अतिवर्तते म्हणजे पुन्हा वाढत राहील असं आहे. सशेषम अपि अतः धार्यम न च अतिश्रुतम आचरेत. याचा अर्थ असा की किंचित ही शेषे दुष्टाश्रे, दुष्ट अस्रे शेषे किंचित ही म्हणजे दुष्ट रक्त शेष म्हणजे उरलेला आहे थोडस तरी, न एव रोगाः अतिवर्तते रोग काही वाढत नाही. सशेषम अपि अतः धार्यम थोडेसे दोष शिल्लक आहेत असं वाटलं असेल तरी ते धारण करावे. न च अतिश्रुतिम आचरेत कधीही अति रक्तस्राव करू नये. म्हणजे एक थंबरूल इथे दिलेला आहे. कधी सुद्धा तुम्हाला असं वाटत ना की अरे नाही दोष आहेत अजून, तर थोडेसे दोष जर असतील ना तर लेट इट बी. शरीर जे आहे तर पाचन किंवा इतर शमन औषधाने तो रक्तस्राव जो आहे तो दूर करता येईल किंवा रक्त दोष आहे तो दूर करता येईल, परंतु न रक्तश्रुतीम अति आचरेत म्हणजे रक्तस्राव जो आहे ना तो अति प्रमाणात कधीच करू नये, कारण की त्याने दारुण रोग वातरोग होणार आहेत किंवा मृत्यू सुद्धा येण्याची शक्यता आहे. म्हणून एक वेळ थोडेसे दोष शिल्लक राहिले तरी चालतील पण अति रक्तस्राव करू नका. आणि जर का असं वाटत असेल की वृषदोष आहे, भरपूर प्रमाणामध्ये दोष आहे तुम्ही रक्तस्राव केल्यानंतर पण, तर 15 दिवसांचे गॅप ठेवा. 15 दिवसांच्या गॅप नंतर परत एकदा त्याला उत्तम पद्धतीने स्नेहन करा आणि स्नेहन करून मग पुन्हा एकदा रक्तमोक्षण करा. ह्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. ओके, आता प्रॅक्टिकली आपण हे सगळं करतो का, तर हो केलं जातं बरं का, की ज्या ज्या वेळेला रक्तस्राव आपण तर 15 दिवसांनी परत एकदा रक्तमोक्षण करूयात असं आपण पेशंटला सांगत असतो आपल्या क्लिनिकमध्ये. ओके, त्याच्यानंतर हरित शृंगादिभिः शेषम प्रसादम अथवा नयेत. आता शेष जे आहे तर ते शृंग वगैरे त्यांनी हे करा, कुठारिकेने काढण्याच्या ऐवजी शृंगाने रक्त जेव्हा आपण रक्तमोक्षण करतो ना तर त्यावेळेला प्रच्छान कर्म करून मग तो शृंग लावला जातो आणि मग त्याने आचूषण करून रक्त काढलं जातं. मग त्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला फक्त प्रच्छान करून रक्त काढताना तर त्यावेळेला सुपरफिशियल फक्त कॅपिलरीज आहेत त्या ब्रेक होत असतात, त्यामुळे अतिच रक्तस्राव होणार नाही याची आपल्याला गॅरंटी आहे जेव्हा आपण शृंगाने करतो तेव्हा. पण कुठारिकेने काढत असताना मात्र आपण डायरेक्ट सिरेला वेध करतोय आणि म्हणून ते योग्य पद्धतीनंच व्हायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून शेष दोष जर असेल तर शृंगाने प्रच्छान करून रक्तमोक्षण करून घ्यावं किंवा प्रसादम अथवा नयेत रक्ताचा प्रसाद करावा म्हणजे रक्तप्रसादन औषध त्यामध्ये द्यावी. जसं अनंत आहे, मंजिष्ठ आहे, प्रवाळ आहे, उशीर आहे, चंदन आहे, अशी बरीचशी औषधं जी आहेत ते पण त्यामध्ये वापरू शकत असतो.
त्यानंतर शीतोपचार पित्तास्त्र क्रियाशुद्धी विशोषणैः दुष्टं रक्तम अनुद्रिक्तम एवमेव प्रसादयेत. शीत उपचार पित्तास्त्र. आता प्रसादम अथवा नयेत. आता प्रसाद रक्ताचं प्रसादन करावं असं म्हटलेलं आहे. मग रक्ताचं प्रसादन कसं करायचं, तर शीत उपचाराने रक्ताचं प्रसादन करायचं. म्हणजे थंड उपचार करा की रक्त जे आहे त्याचं शमन व्हायला लागेल, किंवा पित्तास्त्र म्हणजे रक्तपित्ताच्या चिकित्सेप्रमाणे चिकित्सा करा, किंवा क्रियाशुद्धी विशोषणैः. क्रियाशुद्धी म्हणजे पंचकर्म क्रिया, त्याच्यानुसार शुद्धी करावी. मग विशेष करून पंचकर्म शुद्धी करत असताना आपल्याला रक्ताच्या बाबतीमध्ये जर करायचं असेल तर विरेचन द्या, म्हणजे रक्तमोक्षण करून तर तुम्हाला पुन्हा पुन्हा जर करायचं असेल ना, तर ते पुन्हा पुन्हा करण्याच्या ऐवजी किंवा 15 दिवस तुम्ही नाही थांबू शकत आहे, तर तिथे विरेचन देऊन रक्ताचं प्रसादन करून घ्या पाहिजे. आणि हे करत असताना दुष्टम रक्तम अनुद्रिक्तम एवमेव प्रसादेत. आणि दुष्ट रक्त आहे पण अनुद्रिक्त आहे, म्हणजे स्वतःहून दोष बाहेर पडायला ते मागत नाहीयेत, किंवा रक्तस्राव स्वतःहून होत नाही. आता रक्तस्राव स्वतःहून होणारे कुठले कुठले रोग असतात, तर बरेचसे रोग असतात की ज्याला आपण रक्तपित्तासारखे म्हणून कन्सिडर करू शकतो. हिरड्यातनं रक्त येणं, नाकातनं रक्त येणं, किंवा इव्हन अर्जुन म्हणजे डोळ्यामध्ये रक्त साठणं, किंवा PR ब्लिडिंग होणं, PV ब्लिडिंग होणं, हे जे सगळे रक्तपित्ताचे आहेत ना, तर त्या रक्तपित्ताप्रमाणे औषधं द्यायला पाहिजे, किंवा शमन करण्यासाठी शीतोपचार करायला पाहिजे, किंवा दुसरा जो क्रियोपचार असं म्हटलेला शब्द म्हणजे पंचकर्म क्रियाच्या सांगितले, त्याच्यामध्ये विशेषत्वाने विरेचन हे करायला. क्रियोपचार असं म्हटलंय त्यांनी बरं का, फक्त विरेचन असं नाही म्हटलेलं आहे, ही पण गोष्ट पण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे कफदुष्ट रक्त आहे असं जर दिसत असेल तर वमन करून जर विरेचन दिलं ना, तर त्याचा फायदा जास्त दिसेल. तर त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे वैद्यांनी ठरवू शकता तुम्ही की तुम्हाला कोणत्या कोणत्या पद्धतीने हे करायचं आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये तत्र अभ्यंगरस क्षीर रक्तपानानि भेषजं श्रुते रुक्तेशने यंत्रम अपनीय हिमांबुना प्रक्षालतैल प्लोताक्तं बंधनीयं शिरामुखम अशुद्धं श्रावयेत् भूयः सायं अह्नि अपरे अपि वा स्नेह उपस्कृत देहस्य पक्षात् वा वृषदूषितं किंचित् हि शेष्ये दुष्टास्त्रे नैव रोगोऽति वर्तते सशेषम् अपि अतः धार्यं न च अतिश्रुतम् आचरेत् हरेत् शृंगादिविशेषं प्रसादम अथवा नयेत. शीतोपचार पित्तास्त्र क्रियाशुद्धी विशोषणैः दुष्टम रक्तम अनुद्रिक्तम एवमेव प्रसादयेत. ह्या पद्धतीने हे रक्ताचं प्रसादन करावं. आता ह्याच्या पुढचा जो श्लोक आहे तिथे रक्ते तू अतितिष्ठति क्षिप्रम स्तंभनीम आचरेत क्रिया रोद्र प्रियंगु पतंगमाश यष्टावगैरिकैः मृत कापालांजन क्षौम मशी क्षीरेत्वक अंकुरैः व्रणमुखम पद्मकादी हिमम पिबेत. आता हे जर आपण सगळं करायला गेलो आणि त्याच्यामध्ये रक्तस्राव खूपच होत आहे, तिष्ठती स्तंभनीयम रक्ते तू अतितिष्ठती क्षिप्रम स्तंभनीयम आचरित क्रियाम असं म्हटलंय. तुम्ही रक्तस्राव केलेला आहे आणि ते थांबतच नाहीये, तर काय करू, असा कधी कधी फोन येतो म्हणजे आपल्या स्टुडंट्स मध्ये पण. तर असा जेव्हा फोन येतो ना, तर काय करायचं, तर पहिल्यांदा आपण हे वाचलेलं असायला पाहिजे, वाचलेलं आपलं कंठस्थ असायला पाहिजे, आणि कंठस्थ जे आहे ना ते हळूहळू हृदयस्थ व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येतं की आपल्याला काय करायचंय. रक्ते तू अतितिष्ठती, रक्त जर का जास्त तिष्ठती म्हणजे सततचे अजून, तर क्षिप्रम स्तंभनीम आचरित क्रिया, स्तंभन क्रिया लगेचच करावी. आता स्तंभन असं म्हणत असताना स्वेदन आणि स्तंभन ह्या दोन गोष्टी आहेत ना, त्या एकमेकांच्या विरुद्ध आहेत, बरोबर. शीत आणि उष्ण. उष्ण जो आहे तो स्वेदने उष्ण आणि हिम किंवा शीत जो आहे तो स्तंभने शीत किंवा स्तंभने हिम असं म्हणलंय. तर स्तंभनाची क्रिया करावी, म्हणजे रक्त पहिलं वाहतंय तर ते थांबलंच पाहिजे, ही गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायला पाहिजे. मग आता हे रक्त थांबण्यासाठी काय काय करायचं आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं सांगितली. तर आता आपल्याला इव्हन आपण जलोका लावल्यानंतर सुद्धा कधी कधी असं होतं, मोठी जर जळू असेल ना तर रक्तस्राव होत राहतो, पेशंट घरी गेल्यानंतर सुद्धा रक्तस्राव होतोय असं जर म्हटलं तर काय करायला पाहिजे, तर लोध्र प्रियंगु पतंग माश यष्टाव गैरिकैः. लोध्र सगळ्यांना माहितीये, प्रियंगू सुद्धा एक वनस्पती आहे, त्याच्यानंतर पतंग, त्याच्यानंतर माश म्हणजे उडीद, यष्टी आणि गैरिक ह्या गोष्टी त्या ठिकाणी वापराव्यात. किंवा मृत कापालांजन क्षौम मशी क्षीरित्वक अंकुरैः. मृत कापाल म्हणजे हे असतं ना
मडकं जे असतं तर त्याचं जे ज्याच्यापासून बनतात त्याची जी माती आहे ना तर ती त्या ठिकाणी वापरावी. खापर ज्याला म्हटलं जातं मराठीमध्ये, मृत कापाल, त्याच्यानंतर अंजन, त्याच्यानंतर क्षौम मशी म्हणजे क्षौम वस्त्र म्हणजे सिल्कचं जे वस्त्र असतं ना तर त्याची मशी करावी म्हणजे कपड्याची मशी, तर ती तिथे लावू शकतो किंवा पोटात देऊ शकतो. किंवा क्षीरी त्वक अंकुरही, क्षीरी जे वृक्ष आहेत तर त्यांच्या त्वचाचे जे अंकुर आहेत तर ते त्या ठिकाणी लावावेत. विचूर्ण येत व्रणमुखम, हे सगळं जे आहे ना तर ते व्रणमुखाला विचूर्ण करावं म्हणजे आपण चूर्ण दडपणं म्हणतो ना किंवा प्रेशर बँडेज तसं करावं. मग त्याच्यामध्ये प्रेशर बँडेज मध्ये काय काय वापरावं तर समजा आपल्याला आपल्या दवाखान्यात येणाऱ्या जळवा नेहमी केवढ्या असतात हे माहित असतात आणि कधी कधी असं होतं की कधी मोठ्या जळवा आलेल्या आहेत तर मग आता पेशंट घरी गेल्यानंतर कॉल करतो आणि सांगतो की जास्त रक्तस्राव होतोय तर काय करू देत. मग लगेच गडबड होते की अरे आता काय करायचं आहे. मग आपण या ठिकाणी काय करायला पाहिजे तर आपल्याला ते माहिती असायला पाहिजे की आपल्याला काय करायचंय. मग त्याच्यामध्ये स्तंभनीय गण कोणता ही गोष्ट बघायला हवी. मग स्तंभनीय गण कोणता आहे मग त्याच्यामध्ये इथे दिलेलं आहे की मृत कापाल वापरावं, गैरिक वापरावं, चंदन वापरावं किंवा क्षौम वस्त्राची राख वापरावी. तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी दडपायच्या. कुठे सिरामुख जिथे आपण वेधन केलेलं आहे तर त्या ठिकाणी हे सगळं चूर्ण जे आहे ना तर ते तिथे लावायचं आहे. ओके. त्याच्यानंतर अजून काय तर क्षीरी त्वक अंकुर, क्षीरी वृक्ष पंचक्षीरी माहिती आहे सगळ्यांना तर त्याचे जे अंकुर असतात तर त्याचं चूर्ण सुद्धा लावू शकतो. आणि विचूर्णेत व्रणमुखम पद्मकादी हिमम पिबेत, पद्मकादी हिम जो आहे तर त्याचं पान करावं. याच्या पुढचा एक श्लोक वाचूयात 50वा आणि आपण थांबूयात. तर थोडंसं घेऊन हा संपूयात. 3 श्लोक राहिलेले आहेत. ठीक आहे, एक आहे थोडासा वेळ आपल्याला असं मला वाटतं, घेऊयात पूर्ण. ओके. सो पद्मकादी हिमम पिबेत इथेपर्यंत झालं. त्याच्यानंतर तामेव सिराम व्यथेत तस्मात अधः तदंतरम सिरामुखम वा त्वरितम दहेत तप्त शलाकया. असं जर का होत असेल तर जिथे झालेलं आहे तामेव वा सिराम व्यथेत तत् अधः, कधी कधी असं होतं ना की ती सिर थांबतच नाहीये आणि तसं जर झालं तर त्याच्या खालच्या भागातली म्हणजे त्याच्या खालती म्हणजे कुठे तर डिस्टल एंड मधली अशी जी एखाद्या अंतरावरची जी सिर असेल ना तर तीच सिर त्या थोड्याशा डिस्टल पार्ट वरती परत एकदा वेदन त्याचं किंवा काय करावं की सिरामुखम च त्वरितम दहेत तप्त शलाकया म्हणजे आपण ज्याला हॉट कॉटरी म्हणतो किंवा इलेक्ट्रिक कॉटरी म्हणतो त्या पद्धतीनं तप्त शलाकेने त्याचं दहन करावं की ती बंद होते आणि मग श्रवण जे आहे ते थांबतं. तर ह्या पद्धतीनं जर का सिरा व्यध केल्यानंतर असं होत असेल तर तिथे शलाकेने अग्निकर्म केल्यानंतर सुद्धा थांबणार आहे, फक्त तप्त शलाका ती असायला पाहिजे. नंतरचा जो श्लोक आहे त्यामध्ये उन्मार्गगा यंत्र निपीडनेन स्वस्थायनमायांती पुनर्यावत दोषा प्रदुष्टा रुद्रम आपन्नाः स्थावत हिताहार विहार भागसात. दुष्ट झालेलं रक्त जे आहे ना तर ते 2 पट्ट्यांच्या दाबाने म्हणजे काय दोषाः प्रदुष्टाः रुद्रम प्रपन्ना उन्मार्गगा यंत्र निपीडनेन, आपण ज्या वेळेला यंत्रानं निपीडन केलेलं आहे आणि ते उन्मार्ग झालेलं आहे. स्वस्थानम आयांती पुन्हा यावत, ते पुन्हा त्या आपल्या स्थानी येण्यासाठी नेहमी काय करायला पाहिजे तावत हिताहार विहार भाग सात. म्हणजे आता आपण हे सगळं यंत्रणा केली आणि ते जे खराब रक्त आहे ते त्या 2 यंत्रणांच्या मध्ये बांधलेलं आहे आणि मग तिथनं सिरावेद केलेला आहे आणि मग सिरावेद झाल्यानंतर आपण ते सगळं सोडलंय. तर मग ते सोडल्यानंतर तिथलं जे रक्त आहे आणि इव्हन संपूर्ण शरीरामधलं जे रक्त आहे तर ते योग्य जागी म्हणजेच प्रसादन रूप असं रक्त तयार व्हावं याच्यासाठी आहार विहार यंत्रणा ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. तुम्ही काही खाल काही प्याल आणि तरी सुद्धा माझं शरीर आणि मन चांगलं राहिलं पाहिजे असं म्हटलं तर ती काही गोष्ट शक्य नाहीये बरं का. तर त्यामुळं नित्य आहार विहार हिताहार विहार भाग असं म्हणते, हितकर आहार आणि विहार घ्यावा. त्यानंतर नात्युष्ण शीतम लघुदीपनीयम रक्ते अपनीते हितमन्नपानम तदा शरीरम ही अनवस्थिताश्रु अग्निर्विशेषात इति रक्षितव्यः. आता न अति उष्ण म्हणजे खूप थंड पण घेऊ नये खूप गरम पण घेऊ नये आणि काय करावं न अति उष्ण शीतम लघु दीपनीयम, लघु आहार पाहिजे, दीपनीय आहार घ्यायला पाहिजे. रक्ते अपनीते म्हणजे रक्त काढून टाकल्यानंतर हितम अन्नपानम, हितकर अन्नपान घेत असताना तो लघु असायला पाहिजे, दीपनीय असायला पाहिजे. आणि तदा शरीरम ही अनवस्थित असृक, ते अनवस्थित असृक
विशेषात अतिरक्षयितव्य, अशा शरीराला विशेष करून रक्षण करायला पाहिजे. आणि म्हणून आता काय करायला पाहिजे तर अग्नीचं रक्षण करण्याच्या दृष्टीने विशेष करून प्रयत्न करायला पाहिजे. रक्ते अपनिते हितमन्नपानं, रक्त काढल्यानंतर सुद्धा हितकर आहार विहार करायला पाहिजे. तदा शरीरम ही अनवस्थितास्त्र अग्निर्विशेषाद इति रक्षितव्या असते. अनवस्थित अश्रू ज्या वेळेला आहे त्यावेळेला विशेष करून अग्नीचं रक्षण आपल्याला करायचं आहे. त्यानंतरचा हा लास्ट श्लोक आहे. त्याच्यामध्ये प्रसन्न वर्णेंद्रिय इंद्रियार्था निच्छन्तम अव्याहत वक्तृवेगम सुखान्वितम पुष्टिबलोपपन्नम विशुद्ध रक्तम पुरुषम वदंती. आता एखाद्या स्त्री किंवा पुरुष बरं काय, ते पुरुषम वदंती असं म्हणत असताना माणूस या अर्थाने येते. आता शुद्ध रक्त कसं जाणून घ्यावं तर प्रसन्न वर्णेंद्रिय इंद्रियार्था, ज्याची वर्ण इंद्रिय ही प्रसन्न आहेत, म्हणजे त्याचा रंग छान दिसतोय, तो दिसायला छान आहे, त्याचा कलर किंवा ज्याला प्रभा आपण म्हणतो ती चांगली आहे. इंद्रियार्थ म्हणजे त्याचं विषय सेवन सुद्धा चांगल्या पद्धतीनं होत आहे. निच्छन्तम अव्याहतम पक्तृवेगम, पक्तृवेग म्हणजे अग्नीचा वेग, निच्छंत आणि अव्याहत म्हणजे योग्य पद्धतीने त्याला भूक लागते. असं नाही की काल लागलेली आज लागलीच नाही, 2 दिवस भूकच लागली नाही, हे काय आहे, हे विकृत रक्ताचं लक्षण आहे. पण जर रक्त प्रसन्न आहे किंवा रक्त जर विशुद्ध आहे तर अग्नी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कार्य करतो. का असं होतं तर ती सुद्धा गोष्ट आपण महत्वाची लक्षात घ्यायला पाहिजे. याचं कारण रक्त आणि पित्त यांचा आश्रय भाव आहे, बरोबर आहे. रक्त जर शुद्ध आहे तर पित्त सुद्धा शुद्ध आहे, आणि जे उत्तम पित्त आहे किंवा जे शुद्ध पित्त आहे ते आपल्या शरीरातल्या जाठराग्नीला बल देण्यासाठी काम करतात. आणि म्हणून आपला आहार किंवा आपला अग्नी ही गोष्ट सुद्धा चांगली असते ज्या वेळेला आपलं रक्त विशुद्ध असतं त्यावेळेला. म्हणून विशुद्ध रक्ताच्या पुरुषाच्या लक्षणांमध्ये सांगत असताना त्याचं आहाराचे वेग किंवा पक्तृवेग हे उत्तम असतात. त्याच्यानंतर सुखान्वितम पुष्टी बलोपपन्नम, सुखान्वित त्याला आनंद असतो. अशा माणसाला रडत राहून चेहरा पाडलेला असा माणूस तो नसतो. आणि पुष्टी बल उपपन्नम, त्याला पुष्टी असते म्हणजे एक विशिष्ट ताकद असते शरीरामध्ये. आणि बल उपपन्नम, बलम व्यायाम शक्त्या म्हणजे काही करायला सांगा तो करायला असा तयार असतो नेहमी. कंटाळा आलाय, पाय दुखतायत, मी नाही करत, हे असं काही नसतं त्याच्यामध्ये, एकदम तो ताकदीने काम करतो. सुखान्वितम पुष्टी बलोपपन्नम विशुद्ध रक्तम पुरुषम वदंती, असा जर का असेल तर त्याला विशुद्ध रक्त आहे असं समजावं. सो ह्या पद्धतीनं सुरुवात जी आहे ना तर ती शिराव्यधाची करत असताना अशुद्ध रक्त कशाला म्हणायचं इथे पासून सुरुवात केली. तिन्ही प्रकारच्या अशुद्ध रक्तांची लक्षणं काय काय असतात ते आपण बघितलं. कोणत्या सिरेचा कसा व्यध करायचा, कोणकोणत्या ठिकाणी व्यध करायचा, किती मात्रेमध्ये व्यध करायचा, किती व्रीही अर्धयव म्हणजे मांसावर आहे अस्थिवर आहे ह्यानुसार बघायचं, त्याची यंत्रणा कशी असायला पाहिजे हे आपण बघितलं. त्याच्यानंतर ह्या अध्यायामध्ये काय बघितलं तर योग्य पद्धतीनं सम्यक विद्ध शिरा बघितला, दुर्विद्ध शिरा, अतिविद्ध शिरा आणि कमी वेद म्हणजे अल्पविद्ध शिरा ह्या बघितल्या. त्याच्यानंतर जर का अतिविद्धता असेल तर त्याचे उपचार कसे करायचे म्हणजे पद्मकारी हिम वगैरे द्यायचा हे बघितलं. आणि त्याच्यानंतर काय म्हणतो आपण ज्याला प्रसन्न रक्त असणारा किंवा विशुद्ध रक्त असणारा जो प्रसन्न व्यक्ती आहे तर त्याची आपण लक्षणं बघितली. प्रसन्न इंद्रिय बलवर्ण इंद्रिय इंद्रियात्मा या पद्धतीने. सो या ठिकाणी आता हा आपला 27वा अध्याय होतो. आपण नेक्स्ट टाइम 28वा अध्याय वाचायला सुरुवात करूयात. ओके. इति श्री सिंहगुप्त सूनु श्रीमद वाग्भट विरचितायाम अष्टांग हृदय संहितायाम सूत्रस्थाने शिराव्यध विधेर नाम सप्तविंशोऽध्यायः. आज इथे थांबूया आपण. आणि तत्पूर्वी रसायन किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले ते माझे जिवरले पायिकपणा. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सुले पाहो. जो जे वांछील तो ते लाभो प्राणिजाता वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन
ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ दृष्टा दृष्ट विजय व्हावे जे येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला